डोरलं हे गाणं मी म्हणजे जेव्हा मी ऐकलं पर्सनली, हे माझा ओपिनियन आहे की तो एक खूप छान वाईब देणारं गाणं आहे. म्हणजे जेव्हा तू ऐकतोस तेव्हा ते रोमॅन्टिक आहे, त्यात थोडीशी मिश्किल एक कम्युनिकेशन आहे एक दोन प्रेमींमधलं. तुमचं रिॲक्शन काय होतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे गाणं ऐकलं? जेव्हा लाईक मी संजूनी जेव्हा मला सांगितलं की अच्छा तू माझ्या गाण्यामध्ये तू पण विश्वास माझं पहिल्याच गाणं तू करतोय, तर मी आपल्या सॉन्ग ग्रुपमध्ये गाणं आल्यानंतर जेव्हा मी गाणं ऐकलं, ॲट दॅट मोमेंट ओनली आय सेड की गाणं जबरदस्त आहे आणि प्रचंड व्हायरल होणार. तेव्हाच मला कळलं होतं की व्हायरल होणार. आणि आत्ता तर महाराष्ट्रामध्ये एवढं मचवतंय गाणं, एवढं प्रचंड व्हायरल झालंय. कारण ते असतं ना, ते सुरुवातीचं प्रेम असतं दोघांचं आणि त्यांची जी स्टोरी असते ना, ती अख्खी स्टोरी त्याच्यामध्ये उमटवली आहे. आणि गाण्याचा प्रत्येक पॅच आणि प्रत्येक शब्द खूपच भावणार आहे प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या. त्याच्यामुळे गाणं एवढं चालतंय आणि एवढं व्हायरल झालंय. सृष्टी तुझं सांग. हे जे सॉन्ग आहे ना, म्हणजे लिटरली म्हणजे त्याच्यातले प्रत्येक लाईन्स आपण आपल्या जे लव्ड वन्स आहे, म्हणजे की जो बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, कोणी असेल किंवा गर्लफ्रेंड असेल, बायको असेल, आपण त्यांना डेडिकेट करू शकतो. लिटरली आपण त्या गाण्यातनं ना आपलं कन्व्हर्सेशन मांडू शकतो. ते रॅप असू दे किंवा ते. सो ते खूपच म्हणजे काय म्हणतात, छान वाटतंय की लोकांना पण स्वतःचे फिलिंग्स म्हणजे म्हणतात ना की एक मीडियम लागतं आणि ते मीडियम ह्या गाण्या थ्रू भेटले. सो लोकांना पण खूप आवडतं. करेक्ट. त्याच्यामध्ये काही लाईन्स आहेत की बाबा नाही चुकलं तरी सॉरी, तुझं माझ्या कारभार. तर हे खूप म्हणजे आता एक मुलीला ते एक माध्यम या गाण्यातून मिळू शकतं की बाबा एखादा रुसलाय आपला तो, तर ते वापरू शकते. किंवा ते वालं पण आहे तुझं रॅपवालं की ए बालिश कर मालिश. किती छान आहे ते. म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या लोकांसाठी किती छान मीडियम आहे हे. आणि म्हणजे जे काय ते आहे की कर मालिश वगैरे, मी तुझ्यासाठी आणली रेड साडी, रेड लिपस्टिक वगैरे, हे एक इन जनरल आहे. म्हणजे हे इन जनरल प्रत्येकाच्या डे टू डे लाईफ मध्ये घडतंच. आणि तेच तिथं दिसल्यामुळे ना लोक जास्त अट्रॅक्ट होत आहेत त्या स्टँड झाला किंवा त्या रॅपला. करेक्ट. बालिश माझं डोकं दुखतंय कर मालिश, तुझ्यासाठी आणली नेल पॉलिश आणि साडी रेडवाली, तुझी फेवरेट ग कारभारी, तू होणार माझी वाली, तू दिसतेस खूपच भारी, लय भारी, तू आहेस माझी फेवरेट ग. मी ठरवलं होतं करीन तर तुलाच, नाही तर कोणीच नाही, नजर लागो ना कोणाची आपल्या जोडीला तोडच नाही. विश्वास, तू या गाण्यामध्ये बुद्धा हलवाईच्या इथे असं तू शूट केलंयस, तिथे तू जिलेबीच्या दुकानात काम करतोय असं दाखवलंय. तर मग मला हा प्रश्न विचारायचा की आम्हाला ती जिलेबी कधी तू बनवून खाऊन घालणार? तिथला मला तुम्हाला एक किस्सा सांगू द्या. अगोदर आम्हाला ऍक्च्युली भूक लागली होती आणि ही बाहेर होती ऍक्च्युली, आणि माझं सीन होता तिथे जिलेबी. आणि मला यांनी अगोदरच सांगितलं होतं बुधा हलवायला, यांनी एवढं हाईप करून टाकलं होतं. आणि तिथलं ते प्रचंड फेमस म्हटल्यानंतर यार, आणि माझा नंबर तिथंच लागला मध्ये एकदम. मी इतकी जिलेबी खाल्ली तिथे, एवढी जिलेबी पापडा खाल्ला मी, यांना दाखवून खाल्ला. हे बाहेर होते. क्या बात आहे. त्याच्यामुळे आणि लाईक मला तरी वाटतं की सगळ्यांनाच वाटायला हवी होती तेव्हा, पण एवढा वेळ नव्हता सगळ्यांना खाण्यासाठी. मी तरी प्रचंड खाल्लाय. तेव्हा आम्ही आर्टिस्ट असल्याचा पूर्णपणे फायदा घेतला, त्यामुळे ते वर्क करायचं होतं. आणि ते आणि अजून एक किस्सा असा तिथला की तिथे एक सीन होता की ज्याच्यात आम्हाला कढईमध्ये असं तो मला सॉरी बोलतो, तो सॉरी लिहितो आणि ते सॉरी होईच ना. म्हणजे तो ट्राय करतोय, सगळेजणांनी ट्राय करून झालं, नंतर लिटरली हा बसला, अजून टीम मधले लोक बसले आता तरी तो सॉरी येईल, आता तरी सॉरी येईल, बट तो सॉरी काही शेवटपर्यंत आला नाही. मला वाटलं होतं की मला ते म्हणतो नाही, मी त्या दिवशी याचं बघितलं, तो असतो ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, जो जिलेबी एवढा वर्षानुवर्ष तो करतो ना, तो बोलला सॉरी मला नाही जमत, हा बोलला नाही मी करणार. आणि ह्याने लिहिला, पण मी एक बघितलं जो एस आला होता, थोडा जर वेळ दिला असता, पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता. मग हा पण सॉरी बोलला आणि पुन्हा सॉरीचा खेळ झाला.